करी श्री संतांची सिद्धी पावे प्रस्तुत कीर्तन रूपी सभे करता घेतला अभंग महान सकल संत श्रेष्ठ प्रातस्मरणीय संजीवन समाधी स्थित अलंकापूर निवासी सर्वांच्या पाठातील थोडा आणि परिचित अभंग आहे लक्षात घ्या. आमच्या हरिपाठामध्ये परंपरा आहे रोज हा अभंग म्हणतात बरोबर. तर या सर्वांच्या अभंगातला पाठातला असा अभंग आहे. आणि अभंगाचं काय वैशिष्ट्य आहे की याला जे ध्रुवपद आहे की नाही याला ध्रुवपद राजियाची कांता काय भीक मागे हे नाही बरं लक्षात ठेवा. तर ह्याचं ध्रुवपद श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा हेच आहे. आता दुसरं सुज्ञ आहात तुम्हाला जास्त खोलात न्यायची गरज तरी सांगते. आता मला सांगा ध्रुवपद म्हणजे काय. ध्रुवपदाचा अर्थ नेमका काय असतो. ध्रुवपद या पदाचा अर्थ असा आहे की ध्रुवपद म्हणजे ज्याला वीक पॉइंट म्हणते की नाही आधुनिक भाषेत त्याला वीक पॉइंट म्हणजे महत्वाचा मुद्दा बरं काय. त्याप्रमाणे ध्रुवपद म्हणजे त्या ध्रुवपदाच्या भोवतालीत एखादा अभंग फिरत असतो किंवा संत महात्म्याला एखाद्या अभंगातून एखादा महत्वाचा सिद्धांत एखादा महत्वाचा उपदेश एखादं महत्वाचं ज्ञान अजून काही असेल मग ते सांगत असताना पुन्हा पुन्हा जे आपण ध्रुवपद म्हणतो की नाही पुन्हा तर त्या ध्रुवपदाच्या माध्यमातून तुम्हा मला त्या अभंगाचं मंथन या ठिकाणी सांगायचं असतं लक्षात ठेवा. मग त्याप्रमाणे आपण जो प्रस्तुत कीर्तनाचा अभंग घेतलेला आहे तर अभंगाचं ध्रुपद म्हणतात बरं लोक काय केलं काय म्हणतात ध्रुपद म्हणतात बरं का. आपण नेहमी सांगतो आपण बोलत असताना बऱ्याच गोष्टी चुका करतो बरं की. मी काही फार शहाणा नाही मी तुमच्यातलाच एक आहे. आपण बोलता बोलता सरळ मी नेहमी सांगतो कोणी झोपी चालू तरी सांगतोय बरं की. आताच कीर्तना सुरुवात तरी झोपी जायचं काही कारण बरं कोणी झोपी जात असेल तर जे जागे आहेत काय म्हणतोय मी जे जागे आहेत त्यांना झोपायचं की उठवायचं. कीर्तन झालं उठा असं म्हणू नका बरं काय. झोपी चालू तर सांगतो. आता आपण पंढरपूरला जातो. पंढरपूरून जाऊन आल्यानंतर आपण घरी येतो. सगळ्यांना माहिती सगळा अनुभव. महाराज तो भडव्या इतका चांगला काय म्हणतो आपण भडवे अगदी बोला. पण मला सांग बडवे किती जण म्हणतात बरोबर सांगितलं. बडवे खरा शब्द काय बडवे बरं काय. आपण सरळ सरळ बला भ करतो. काय करतो बला भ करतो. अजून उदाहरण सांगतोय. आता आपण सगळे रामायण वाचणारे मंडळी सांगणारे मंडळी आता शक्तीचा कार्यक्रम आहे शेवटच्या दिवशी आपण सरळ सरळ काय म्हणतो खांड म्हणतो बरं काय. काय म्हणतो महाराज रामायणे 7 खांड आहेत. काय कांडकी खांड विरोध बघते बरं का आपण जे ऐकायला मिळतं विरोध नाही.
सरळ सरळ कांड, खरा शब्द काय कांड असो. का सांगतोय तर त्याप्रमाणे ध्रुवपद, मला मुद्दा काय सांगायचं, खरा शब्द हा ध्रुवपद नाही, ध्रुव. बरं काय, ध्रुवपद म्हणजे आता एखाद्याने पुढे म्हणायचं आणि बाकीच्याने मागे म्हणायचं, त्याला काय म्हणतात ध्रुवपद. बरं काय, असा अर्थ म्हणतो. एखादा मुख्य गायक असतो, तो पुढे म्हणतो आणि बाकीच्याने मागे म्हणायचं, त्याला काय म्हणतं ध्रुवपद, असा अर्थ घेत असो. का सांगतोय, त्या अभंगात तुकोबाराने आपल्या गुरुचं यथार्थ वर्णन अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. सुंदर अभंगाकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत असताना आपल्या गुरुचं महात्म्य अभंगातून सांगतात. आता चिंतन असं आहे, थोडं लक्ष नाही का सगळ्यांनी, तुमच्या माझ्या हितच आहे. आता गुरुचं किंवा संतांचं महात्म्य सांगत असताना शास्त्रामध्ये एक 2-3 प्रकारच्या युक्ती सांगितलं. संतांबद्दल काय म्हणतं, संतांबद्दल किंवा गुरुबद्दल महात्म्य सांगत असताना शास्त्रकारांनी एक 2-3 प्रकारची व्याख्या सांगितली. ती व्याख्या समोर पुढे जाते. पहिली व्याख्या आहे, संत किंवा गुरु कुणाला म्हणायचं, लक्ष नाही घेतलं. काय म्हणतंय, संत किंवा गुरु कुणाला म्हणायचं, केवळ संताच्या कुळामध्ये जन्माला आला म्हणून. वाक्याकडे लक्ष द्या. काय म्हणतोय, केवळ संताच्या कुळामध्ये जन्माला आला म्हणून तुला संत म्हणता येत नाही. शास्त्राने वर्णन करत असं वर्णन केलंय, संत कुल उत्पन्नती इति संत. काय म्हणतोय, संत कुल उत्पन्नती इति संत, म्हणजे केवळ संताच्या कुलामध्ये उत्पन्न झाला म्हणून त्याला संत म्हणता येत नाही. आपला प्रमाण सगळ्यांना पाठ आहे, संताचे ते आप्त नवतीचे संत. बरं की, आता मला सांगा, एकनाथ महाराज एवढे मोठे साधू, सगळ्यांना श्रुत आहे, पण त्यांच्या पोटी जन्माला जो हरिपंत आहे, एकनाथ महाराज मुलाचं नाव काय हरिपंत. आता एकनाथ महाराजचा अधिकार कुठे आहे आणि हरिपंतचा अधिकार कुठे आहे? नेहमी तो या ठिकाणी एकनाथ महाराज विरोध करायचा. तो सध्या आपला विषय नाही, नेहमी या ठिकाणी विरोधी भाषा बोलायचा. हरिपंतला पटायच नाही महाराज. का सांगतोय, म्हणजे केवळ संताच्या पोटी जन्माला आला म्हणून तो संत होऊ शकत नाही. आता बऱ्याच महाराजांची मुलं, बरं काय म्हणते मी, रामेका महाराजची मुलं, बऱ्याच महाराजची मुलं आता बापाची जिंदगी कीर्तन करण्यात गेली, पंढरपूरची वारी करण्यात गेली, आणि त्याच्या पोटी बरेच मुलं महाराज जे करू नये ते करतात, जे बघू नये ते जाऊ द्या. हसला तुमच्याकडे जास्त करायची गरज. का सांगतोय, म्हणजे केवळ संताच्या पोटी जन्माला आला म्हणून संत होऊ शकत नाही. पुढे चला, एक व्याख्या संताची. संत कुणाला म्हणायचं, केवळ संताच्या कुळामध्ये जन्माला ह्या संत ठरवता येत नाही. मग संत कुणाला ठरवायचं, गुरु कुणाला ठरवायचं, संत कुल उत्पन्नती अधिक संत अभ्यास ती संता. थोडं शिव नाही का, संताच्या कुळामध्ये जन्माला आला आणि संताच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर काय करायला, मार्ग दावून गेले आधी, मार्ग काय म्हणतोय, केवळ संताच्या कुलामध्ये जन्माला संत होऊ शकत नाही. पुढे चला, दुसरा मुद्दा काय सांगितलं, संताच्या कुळामध्ये अधिक संताच्या मार्गावर चालणारा जो कोणी त्याला संत म्हणा. केवळ एवढ्यावरच तुकाराम महाराज संत मानायला, गुरु मानायला तयार नाही ज्ञानेश्वर महाराज. मग काय, संत कुल उत्पन्नती, संताच्या कुळामध्ये अधिक संताच्या मार्गाप्रमाणे चालणारा, केवळ संताच्या मार्गाप्रमाणे चालणारा एवढं संत होत नाही, तर रात्रंदिवस संताच्याच वाङ्मयाचा अभ्यास करणारा, संताचंच नामस्मरण करणारा असा जो साधक आहे त्याला त्या ठिकाणी संत किंवा गुरु म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. एवढं का सांगायला, केवळ कुळामध्ये जन्माला संत होत नाही, कुळामध्ये जन्माला अधिक मार्गाने चाललेला त्याच्यावरून संत म्हणता येत नाही.
मुळामध्ये जन्म अधिक मार्गक्रम अधिक संताचं नामस्मरण किंवा संताच्या वाङ्मयाचा जो नेहमी करता अभ्यास करतो, चिंतन करतो, त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचा अधिकार ते पहिल्या चरणात श्री गुरु रामानगर त्यांना पुढे पुढे द्यायचं, जास्त वेळ घ्यायचं नाही. हा, आपला विषय काय चालू, एक मुद्दा संपला. संताचा गुरु किंवा संत कुणाला नाही, पुढे चला. आता ह्या भागातून ज्ञानेश्वर माझं वर्णन करताय. दुसरा मुद्दा काय वर्णन करताय, कुणाचं वर्णन करतात, गुरुचं वर्णन करतात. आता प्रश्न असा आहे की आता वर्णन कोण कुणाचं, कोणत्या वेळेस, कशा करता, कशा पद्धतीनं, काय म्हणतोय. आता ह्याच्यावर 4-5 मुद्दे आहेत बरं. आता केवळ ह्याच्यावर जे बोलायला कीर्तनच कोण आहे बरं. पण आपण पुढे पुढे जायचं, आपण जरा चिंतन करायचं आपल्या अल्पशा बुद्धीप्रमाणे, जास्त तुमचा घेत नाही. काय मुद्दे म्हणालो, वर्णन कोण करावं, कुणाचं करावं, कुठे करावं, कशा पद्धतीने करावं, कशा करता करावं. किती वानगडे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्यानंतर मग आपल्याला खरं वर्णन म्हणता येते. सोपं करून सांगतो ते. आता सासूबाई आपल्या जावयाचं वर्णन करते. आता बरेच सासूबाई काय म्हणतोय मी, सासूबाई आपल्या जावयाचं वर्णन करते. बरोबर आहे ना, का चुकलं, करतात नक्कीच बरोबर आहे. माझे जावई फार चांगले बाई, माझे जावई फार चांगले, माझ्या जावयासारखा जावई शोधूनही मिळायचं नाही, फार चांगले बाई. हे वर्णन कुणाचं आहे. आता मुळामध्ये फार दुष्ट असतो तर दुर्योधनच असतो जावई. काय म्हणतोय, जावाई मुळावर दुर्योधनच असते. आपण सगळं जावाई, मी पण जावाई कुणाचं तरी, पण मुळामध्ये असते दुर्योधन. पण ते सासूबाई त्याचं वर्णन करत असताना धर्मराजापेक्षाही माझा जावई चांगलं आहे असं वर्णन करते की नाही. मला सांगा, आता उत्तर तुम्ही द्यायचं जनो. आता हे जे वर्णन सासूबाई करते, आता हे वर्णन सासूबाईचं जावयाचं वर्णन जे करते, ते वर्णन जावया करताय की मुली करताय. तुम्ही बोला, मला पटलं करते, कोणा करताय. आधी बोला, असं कळलं. हे वर्णन जावया करता नाही, आपल्या मुलीला तो या ठिकाणी दुष्ट जावई त्रास देऊ नये म्हणून जावई शिकते. आता मला किती मागणी सुद्धा किती वर्णन. एकदा काय झालं, सासूबाई म्हणाली, आई बाई माझा जावई इतका मोठा आहे, काय झालं मी सांग ना, विचारूच नको. अगं बाई, माझा जावाईनं पाऊल खाली ठेवतच नाही. पाऊल काय करत नाही, खाली ठेवत नाही. तो आहे तरी काय नाही, तो ड्रायव्हर आहे म्हणे. पाऊल खाली ठेवतच नाही, मी काय ड्रायव्हर आहे. 8 घंटे करतो, ओव्हर टाइमही करतो, रात्रंदिवस करतो, काय करतो म्हणून खाली पाय ठेवत नाही. फार गमती झाली महाराज, हसला म्हणून सांगतोय, जास्त सांगत नाही. एक मुलगा पुलाखाली थांबला, थांबला पुलाखाली, उड्डाण पुला थांबल्यानंतर तो धनो मला कमी नाही समजायचं बरं काय. अरे काय झालं दानू, मला कमी नाही समजायचं, आता मी कमी नाही राहिलो. काय झालं, अरे म्हणे माझ्या अंगावरनं की नाही, काल मी नांदेडला गेलो होतो. काय झालं, अरे माझ्या अंगावरनं रेल्वे गेली. काय गेली, रेल्वे गेली. अरे माझ्या अंगावरनं कार तर किती गेले माहितीच नाही, विमान गेलं, बसेस गेले, तरी माझ्या केसाला पण धक्का लागला. अरे खरंच काय, अरे ग्रेट. पण एवढा चमत्कार झाला कसा. रेल्वे गेलं तुला काहीच झालं नाही, खरंच नाही काही झालं. अरे पण काय झालं नाही, अरे म्हणे पुलाखाली थांबलो होतो मी. थांबलो होतो, रेल्वे गेली का विमान गेलं. काय सांगतोय विनोद भाग सोडा. आपला मुद्दा काय, वर्णन. म्हणजे वर्णन करत असताना या ठिकाणी 100% वर्णन हे व्यवहाराचं खोटा. आता आम्हाला बराच अनुभव असतो महाराज, म्हणजे दादा नेहमी सांगायचे या ठिकाणी. आता घुगरी मागांचं धर्माजी पाटील सगळं माहित आहे. घुगरी मागायला गेल्यानंतर, अबा बाबा काय पाटील तुमची म्हैस काय काळीभर आहे. अबा बाबा तुमच्या म्हशीसाठी म्हैसच नाही.
आता पाटील खुश व्हायचे, वा 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 माझी म्हैस सांगते, माझी म्हैस महाराज तुझी 4 पाहिली जेवारी दिली. आता हे स्तुती म्हशी करताय की जेवारी करताय? मारुतीला कळलं बरं का, विठाला विठाला जाऊ द्या. पण त्या नाही माझा मुद्दा काय, त्या अभंगात ना ज्ञानेश्वर महाराज गुरुचं वर्णन करतात. काय म्हणून श्री गुरु सारेखा कळालं की जास्त फला जात नाही, पुढे जायचे. आता वर्णन सगळं खोटं असतं. आता कोण वर्णन करावं, कुठे करावं, दोघांची किंमत असते. आता या ठिकाणी वर्णन करण्यात ज्ञानेश्वर महाराज आहे. कोण आहे? वर्णन करण्यात ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि वर्णन जे करताय त्यांचा अधिकार कमी नाही. कुणाचं वर्णन करतात? कुणाचा? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार ब्रह्मा सोपान तो झाला आणि भक्ता आनंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई आणि दाशी जने महाविष्णूचा. बघा गंमत कशी, अशीच जर संगती लावली, भगवान विष्णू साक्षात. लक्ष नाही का थोडं काय म्हणतोय आपलं वारकरी संगती श्रेष्ठ आहे एका वाचन लक्ष देतं. आता या ठिकाणी साक्षात भगवान विष्णू आमचे, साक्षात भगवान शंकराचे वर्णन करतात. बरं कोणाचं वर्णन करतात? विष्णू वर्णन करणारे कोण आहेत? साक्षात भगवान. नुसतं ऐका बरं काय, लोपले ज्ञान जगी इतले नादी कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञानराधा महाकैवल्ये. वा सगळं चिंतन माहिती किंवा दासगुरु महाराजांनी आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत असे वर्णन केलं. बरं का, सगळं तरी सांगायला माझ्याकडे वेळ नाही, सुद्धा आपला विषय नाही. ज्ञानेश्वर महाराज सकाळी सकाळी झाडाखाली बसले. बरं काय, सकाळी सकाळी आणि बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज कसे दिसायला लागले त्याचं वर्णन केलं. कोण? दासगुरु महाराज. अशा त्या सुप्रभाती ज्ञानेश्वराची बालमूर्ती वक्षस्थळी बैसली होती निजानंदी अशा त्या सुप्रभाती वृक्षास्थळी बैसली होती ज्ञानेश्वराची बालमूर्ती वगैरे आपण चिंतन बघायला मिळतं. काय सांगतोय म्हणजे या ठिकाणी अभंगाची गंमत कशी आहे बघा. त्या ठिकाणी अभंगात वर्णन करणारे साक्षात विष्णू भगवान आहेत. कोण आहेत? विष्णू भगवान आहेत. आणि साक्षात विष्णू भगवान साक्षात शंकराची स्तुती करतात. कुणाची स्तुती करतात? शंकराची. शंकराची म्हणजे कुणाची? निवृत्तीनाथाची. कुणाची? शंकर म्हणजे कोणी मला सांगू कोण? शंकराची करतात म्हणजे निवृत्तीनाथाची स्तुती करतात. मग माझा मुद्दा काय, आता जे स्तुती करतात तेही श्रेष्ठच आहे आणि जे स्तुती करण्या योग्य आहेत ज्यांची करतात ते भगवान शंकरही योग्य तेचेच आहेत. म्हणून ह्या स्तुतीला आपण महत्ता दिली पाहिजे. मग अशी महत्तेची तुम्ही आम्ही चिंतन करण्याजोगी त्या चिंतनातून चिंतन केल्यानंतर आपल्या पदरामध्ये काहीतरी चांगल्याच प्रकारचं चिंतन आपल्या पदरामध्ये पडणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये वर्णन करायला सुरुवात केली. ठीक आहे ना महाराज, या सगळ्या गोष्टींना लक्षात आलं. काय काय वर्णन, संत कोण कोणाचं करतात वगैरे वगैरे. छान, ठीक आहे. मग वर्णन करत असताना या ठिकाणी ज्ञानेश्वर श्री गुरु सारिका आस्था पाठीरागा आणि इतर आचार्य लेखा कोण करी सगळं लक्ष देऊन ऐकलं. थोडं चिंतनात असायचं माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे. आपण जर गुरुचं महत्व पाहायला लागलो तर शास्त्रामध्ये आपल्याला 4-5 प्रकारचं ज्ञान बघायला मिळतं. झोपीला म्हणून थोडं महत्वाची गोष्ट तुमच्या पदरामध्ये काहीतरी पडावं म्हणून चिंतन करणार आहे मी. बरं काय म्हणतोय, शास्त्रामध्ये आपल्याला 3-4 प्रकारचं ज्ञान बघायला मिळतं. सोपं सोपं करून सांगतोय. एक असणारं सप्रकाशक ज्ञान आहे. काय म्हणतोय, एक असणारं सप्रकाशक ज्ञान आहे, एक असणारं सविषयक ज्ञान आहे, एक असणारं बरं काय कर्तृत्व ज्ञान आहे आणि एक असणारं स्वरूप ज्ञान आहे. कळलं काय? सोप्या भाषेत सांगतोय कळण्यासारखं. आता एक ज्ञान असणारं सप्रकाशक ज्ञान आहे. सप्रकाशक ज्ञान म्हणजे शास्त्राने त्याला उदाहरण दिलं. शुक्लो घटहा. काय वर्णन दिलं? शुक्लो घटा. शुक्ल म्हणजे पांढरा. हा घट कसा आहे? घट म्हणजे माठ. हा घट पांढरा आहे. बरं ह्याला काय म्हणायचं? सप्रकाशक ज्ञान म्हणजे आपण एखाद्या वस्तूकडे पाहिल्यानंतर वरतीने आपल्या डोळ्या नावाच्या या ठिकाणी वरतीने पाहिल्यानंतर त्या घटाकडे पाहिल्यानंतर शुक्लो घटा म्हणजे हा घट पांढरा आहे. कळलं की? त्याला काय म्हणतात? सप्रकाशक ज्ञान. पुढे चला. आता दुसरं असणारं सविषयक ज्ञान.
किती घटा हा सविशेष म्हणजे हा घट आहे, हा काय माठ आहे. पुढे चला आता सकृतृ विषय ज्ञान झाल्यानंतर पुढे दुसरं ज्ञान या ठिकाणी सांगितलं सकृतृ ज्ञान अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी कोण आहे? मी म्हणजे ब्रह्म आहे बरं हे ज्ञान. पण या ठिकाणी एवढ्या ज्ञानावरूनही आपल्याला श्री गुरुचं महात्म्य कळणार नाही. सप्रकाश ज्ञानावर आपलं गुरु कळणार नाही, लक्षात घ्या. सविषय ज्ञानावरून गुरु कळणार नाही बरं काय. आणि त्याच्यानंतर चौथं ज्ञान सांगितलं सस्वरूप ज्ञान. म्हणजे या ठिकाणी गुरुचं महत्व सांगत असताना सस्वरूप म्हणजे त्या वस्तूशी आपण तदाकार होणं, त्या वस्तूशी आपण एकरूप होणं, नवे नवे लवण मेळविता जळे. आता सगळ्यांना पाठ आहे, मला सांगा आता आपण मिठाचं उदाहरण काय दिलं शांत महात्म्याने? पण चिंतन ठेवायचं. आता आपल्याला मिठाची किंमत कमी आहे, काय म्हणतोय? सगळ्या वस्तूमध्ये मिठाची किंमत काय कमी आहे. आता नाव सगळं विचार या ठिकाणी सागर बसले समोर, काय म्हणतोय? आता सगळ्या विषयामध्ये मिठाची किंमत कमी आहे बरं काय. पण किंमत कमी आहे पण महत्व जास्त कशाला आहे? बरोबर उत्तर. काय म्हणतोय? तुम्ही पंचपक्वान करा, पंचपक्वानात जेवण करा, पण त्याच्यामध्ये काय टाकायचं नाही? काय टाकायचं नाही? मीठ टाकायचं नाही बरं. चवदार लागेल का? सगळ्यांना हरियाची कथा माहिती आहे, रुक्मिणीचं नाव वगैरे मीठ करून तिकडे जायचं. काय सांगतोय? म्हणजे सगळ्या वस्तू एकीकडे, मसाला असेल, कोथिंबीर असेल, कढीपत्ता असेल, तेल असेल, अजून काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे, तर मीठ नावाची गोष्ट एकीकडे बरं, लक्षात ठेवा. मला सांगा आता मिठाला एवढं महत्व काय द्यायचं? म्हणजे मिठाच्या किंमत कमी आहे, मिठाची किंमत कमी आहे, पण मिठाचा अधिकार मात्र काय फार ज्येष्ठ आहे. आता मला सांगा आजकाल चालू वर्तमान काळामध्ये प्रत्येकाला बीपी का वाढायला लागली? बीपी कशामुळे होतं? कशामुळे होतं? ज्याच्या अंगामध्ये मिठाचं प्रमाण वाढलं. कशाचं प्रमाण? मिठाचं प्रमाण वाढलं की माणसाची बीपी वाढते, आणि कमी झालं की बीपी कमी होणे अवघड आहे आणि बीपी जास्त होणे अवघड आहे बरं काय. नारळ राहणे या ठिकाणी सगळ्यांना बरोबर आहे. का सांगतोय? मग मिठाचा विचार करत असताना मिठाचा आपण कधी बारकाईने विचार केला का? थोडं या ठिकाणी आपण मिठाबद्दल विचार करायला लागलो, तर मिठाचा विचार करत असताना मिठाचं एवढं महत्व काय? थोडं 2-3 गोष्टीचं चिंतन करा मिठाबद्दल. आता मीठ कशापासून तयार होतं? सगळ्यांना माहिती. मीठ कशापासून तयार होतं? समुद्रावरून तयार होतं. एक मिठाचा समुद्राचा कलर कसा आहे? जवळपास आता पाण्याचा पांढराच आहे बरं काय. कलर मध्ये साम्यता आहे. 2. तिसरी गोष्ट, आता मिठा आपण या ठिकाणी एखाद्या वस्तू टाकल्यानंतर काय म्हणतोय? एखाद्या वस्तूमध्ये, भाजीमध्ये, वरणामध्ये मीठ टाकल्यानंतर आपल्याला मीठ वेगळं करता येईल का? मीठ वेगळं करता येत नाही. बघा गंमत कशी आहे. आपल्याला मीठ वेगळं करता येत नाही, पण भाजीचं मीठ दिसतं का? काय म्हणतो मी? चिंतन सोपं आपलं लक्ष येत नाही. आता भाजीमध्ये टाकलेलं मीठ दिसतं का? भाजीमध्ये टाकलेलं मीठ दिसत नाही. बघा गंमत कशी आहे. पण मीठ जरी दिसत नसलं तरी त्याच्यामध्ये चव येते बरं का. काय म्हणतोय? मीठ दिसत नाही पण मीठ टाकलेलं ज्ञान मात्र आपलं नक्कीच होतं. बघा म्हणजे जी वस्तू दिसत नाही पण त्या वस्तूबद्दल आपल्याला ज्ञान होतं. आता आपण देवाकडे आहे. आता आपण थोडी लोक देव नाही म्हणत असतील, काही म्हणत असतील, तिकडे आपण जायचं नाही. मला सांगा ज्याप्रमाणे भाजीमध्ये मीठ दिसत नाही पण मीठ आहे की नाही? काय म्हणतोय? भाजीमध्ये मीठ दिसत नाही पण मीठ आहे की नाही? मीठ आहे. पण त्याप्रमाणे जगामधला देव दिसत नसेल कदाचित, नास्तिकाच्या मताप्रमाणे जगामधला देव दिसत नसेल मान्य करू, पण जगामध्ये देव आहे की नाही? तसा मीठ असतात. लक्षात घ्या. 3. चौथी महत्वाची गोष्ट मिठाच्या बाबतीमध्ये अशी आहे, मीठ टाकताना वेगळं असतं, मीठ टाकताना वेगळं असतं बरं का. कशामध्ये तरी भाजीत नाही, समुद्रामध्ये. ज्ञानेश्वरांनी उदाहरण दिलं, मिठाचा हत्ती केला. कशाचा हत्ती केला? मिठाचा हत्ती केला, आणि मिठाचा केलेला हत्ती तो असणारा समुद्राला दान देऊन टाकला, समुद्रामध्ये अर्पण केला. काय केला? समुद्रात सोडून दिला. मग दिल्यानंतर अजून 10-15 मिनिटांनी तो समुद्रामध्ये सोडलेला हत्ती शोधायला लागला. काय करायला लागला? तो हत्ती सोडला समुद्रामध्ये, तो शोधायला लागला. बराच वेळ झाला, 10-15 मिनिट झाला, हत्ती काही मिळत नाही. मग तुमच्या सदस्य केला, काय शोधताय म्हणे? ते काही नाही म्हणे, आता मी थोड्या वेळापूर्वी एक मिठाचा हत्ती असणारा समुद्रामध्ये सोडलाय. काय करतोय? काही नाही म्हणे, तो हत्ती मला पुन्हा परत मिळवायचे. काय म्हणतोय? तो हत्ती मला पुन्हा परत मिळवायचे. तू हसायला लागला वेड्या, पण शहाणा म्हणायची वेड्या म्हणायचं म्हणे. अरे मिठामध्ये टाकलेला हत्ती या समुद्रावर तुला कसं काय परत मिळणार? अरे परत मिळणार म्हणे. अरे म्हणे वेड्या, मुळामध्ये तुझ्या हत्ती या ठिकाणी समुद्रावर सोडलायच नाही, त्या हत्तीचं खरं स्वरूप काय म्हणतोय? मला मुद्दा येतोय. त्या हत्तीचं खरं स्वरूप हत्ती नाही, तर त्या हत्तीचं खरं स्वरूप काय?
मीठ आहे किंवा समुद्र आहे किंवा समुद्राचं काय पाणी आहे. मग मला सांगून वेड्या, अरे जी वस्तू ज्या वस्तूशी एकरूप झाल्यानंतर मग तुला वेगळं करता कसं येईल म्हणे. तू किती जरी प्रयत्न केला तरी तुला आता त्या मिठाच्या हत्तीला वेगळं करता येणं शक्य नाही. का बोलायला कशा करता, तुमचा वेळ घेण्याकरता बोलत नाही. माझा मुद्दा काय, मग या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरुचं महात्म्य सांगत असताना काय सांगतात, श्री गुरु कुणाला म्हणायचं की जो आपणाला आपल्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपाची जाणीव करून देतात त्याला काय म्हणायचं, त्याला श्री गुरु म्हणायचं. बरं की याचा विचार पुढे भजनानंतर करायचं मला. असं असताना या ठिकाणी सविषेक सप्रकाश बरं काय असे 2-4 प्रकारचा ज्ञानाचा विचार केला. ठीक आहे म्हणे महाराज. मग या ठिकाणी चालू घेतल्या अभंगामध्ये मग या ठिकाणी वासुदेवच होता कळो येईल विचारिता. मग या ठिकाणी अशी अभेद स्थिती ज्या महात्म्याने ज्या पुरुषाने एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये निर्माण करून दिली तर त्यांना त्या ठिकाणी श्री गुरु म्हणायचं. आता मला सांगा श्री गुरु कुणाला म्हणायचं. आता काय सांगतोय की आता जीव वेगळा, थोडं चिंतन आवड आहे पण महत्वाचं आहे. आपण ज्या गुरुची सेवा करतोय, पूजा करतोय, नाव घेतोय त्यांच्यापासून आपण माहित असणं गरजेचं आहे. मला सांगा आता मुळामध्ये जीव वेगळा आणि मुळामध्ये शिव, शिव म्हणजे देव, जीव म्हणजे आता तुम्ही आम्ही. बरं काय, जो या ठिकाणी सगळ्या विकाराने युक्त आहे. बरं काय, अनंत दोषाने युक्त आहे, अज्ञानाने विकाराने. आणि शिव म्हणजे या ठिकाणी सच्चिदानंद रूप आहे, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष आपण लावतो जरी म्हणला तरी आपल्याला लावू शकता येऊ शकत नाही. बरं काय, असं आपल्याला उत्तम पुरुषत्व या परमात्मेचा 15 अध्यायात आपण चिंतन बघायला मिळतं. मला सांगा या ठिकाणी विचार केल्यानंतर ह्या जगामध्ये स्त्रिया बऱ्याच आहेत. लक्षात घ्या काय म्हणतोय, ह्या जगामध्ये स्त्रिया बऱ्याच आहेत पण ह्या जगामध्ये पुरुष एकच आहेत. लक्षात ठेवा काय म्हणतोय, त्या जगामध्ये पुरुष बरेच आहेत म्हणे, स्त्रिया पण पुरुष एकच आहे म्हणे. एकदा असा प्रसंग सांगतात मीराबाईच्या बाबतीमध्ये. आमची मीराबाई या ठिकाणी काशीला क्षेत्रामध्ये आल्यानंतर तिथे महान अधिकारी एक संत महात्मा या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी कळालं. मग त्याला या ठिकाणी त्या महान दर्शन तरी घ्यावं म्हणून मीराबाई त्या ठिकाणी पर्णकुटीजवळ गेल्या. पण गेल्यानंतर त्यांना आढळण्यात आलं म्हणे बाई तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही. का, आमच्या महाराजांचे ब्रीद आहे म्हणे, एक नियम आहे. काय नियम बोलले की ते बायाचं तोंड पाहत नाही. महात्माचं वर्णन काय महत्व काय, ते आतापर्यंत कुण्याही बाईचं मुखकमळ पाहिले ते तुम्हाला देखील दर्शन देणार नाही. बरं काय, मग तुम्ही जसं आला तसं बाहेर दर्शन घेऊन चालते बा. पण ती मीराबाई मला सांगा, मीराबाईचा अधिकार काय सगळ्यात आपण नेहमी ऐकतो, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन हो तो गली गली हरि बोल गाने लगी. ऐसी लागी लगन राणा ने विष दिया माने अमृत पिया मीरा सागर में सरिता समाने लगी. ऐसी लागी लगन मीराबाईची चिंता आपल्याला बघायला मिळतं. माझा अधिकार संपन्न असणारी मीराबाई, हो महाराज काय उडा मला तुम दर्शन घ्यायचंय, मला भेटायचंय, तुमच्याशी काही बोलायचंय. ते महाराज म्हणतात ए तू लक्षात येत नाही का म्हणे, कोण आहात तुम्ही, माझं नाव मीराबाई आहे. माशेल मी काय करू, काही नाही म्हणे, मला तुम्हाला बोलायचंय. नाही नाही म्हणे, माझं ठरलंय मी कुण्याही बाईचं मुख कमल बघत नाही, आता पण पाहिलं नाही, तुझं पण पाहणार नाही. आता मीराबाई आहो म्हणे पण मी तर बायासारखी नाही म्हणे, माझा काय अधिकार वेगळाच आहे. असेल म्हणे अधिकार तुझा वेगळा, जसं आलं मुखांनी त्या पायाने परत हो, मी तुला नाही दर्शन देणार. पण त्या मीराबाईला राग झाला बरं काय, नाही उघडणार तर नाही उघडणार, नाही दर्शन देणार नाही. पण त्यावेळेस मीराबाई बोलायला लागल्या आणि महाराज तुझा अधिकार मोठा असेल, आता लहान कोणी मोठा घात घेतल्यासारखं वाटेल, पण मी एक वाक्य बोलतोय म्हणे, मला सांगा म्हणे त्या जगामध्ये खरा पुरुष आहे तरी कोण म्हणे. मीराबाईने काय सांगितलं, त्या जगामध्ये खरा पुरुष कोण आहे म्हणे, तुम्ही स्वतःला पुरुष मानताय ना, पण मी तुम्हाला पुरुष मानायला तयार नाही. कोण म्हणते, मीराबाईने उत्तर काय दिलं, तुम्ही स्वतःला पुरुष मानत असाल पण मी तुम्हाला पुरुष मानायला तयार नाही. एक वाक्य बोलू का, आता काही काही माणसं घरामध्ये पुरुष असतात बरं काय, इथला सोडण्याचा काही संबंध नाही कोणाचे. काय म्हणतो मी, काही काही माणसं घरात पुरुष असतात कळलं की, आणि बाहेर गेले की काय होतात, स्त्री होतात. ते कळण्याचं सांग. आता पूर्वीच्या काळात मोठमोठे मिशा राहायचे बरं, मिशा राहायचे. काय करायचे, मिशा राहायचे. असा जे ग्रस्त मिशा असणारा, मोठमोठे मिशा असणारा, तो काय करायचा, घरी गेला मिशा खाली करायचा बरं का, दोन्हीकडचे मिशा काय करायचा
खाली करायचा, घरी गेला आणि बाहेर निघाला असं मिशाला पिळी द्यायचा, मिशाला पिळी द्यायचा, चालायचं बाहेर ताटात चालायचं. असं ते हुशार मुलगा होता शेजारी, त्यानं बऱ्याच पाहिला. आजोबा एक विचार करून तुम्हाला, मी बऱ्याच दिवसांनी पाहतो मी तुम्हाला, काय बेटा काही नाही म्हणे. अहो तुम्ही घरी आले की मिशा खाली करताय, बाहेर गेले की वर करताय म्हणे, काय भानगड आहे. बेटा हे अंदर की बात आहे म्हणे, तुला मग सांगतोय. अरे म्हणे बेटाचं कारण असं आहे म्हणे, मी पूर्ण गल्लीचा दादा आहे, मी पूर्ण कुणाचा दादा आहे, गावचा दादा आहे, मी गावात कुणाला भीत नाही. अरे माझं नाव काढले सगळे भीतात म्हणे, म्हणून मिशा वर करतोय. काय करतोय, मिशावर. पण घरी आलं की तुझ्या आजी पुढे माझं काही चालत का, बसा मला काही कळणार. म्हणून मिशा खाली करतोय. मला मुद्दा काय, पुरुषत्व बरं काय. मग मीराबाईने उत्तर काय दिलं, हो म्हणे महाराज तुम्ही स्वतःला पुरुष मानताय ना, पण मी तुम्हाला पुरुष मानायला तयार नाही म्हणे. कारण का म्हणत नाही म्हणे, म्हणे ह्या जगामध्ये फक्त एकच पुरुष होऊन गेला म्हणे. मीराबाई सांगायला गेले, आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आणि बाकीच्या सगळ्या स्त्रियाच आहेत. मी कोणाला पुरुष तुम्हाला तर मानायला तयारच नाही म्हणे. मग हे मीराबाईचं बोलणं ऐकल्यानंतर मग त्यावेळेस महाराजाला कळणार, एवढं जेव्हा बोलतील नाही या ठिकाणी, हिचा अधिकार काही नक्कीच मोठा असला पाहिजे काय. त्यावेळेस त्या महात्म्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि बाहेर येऊन साष्टांग हे करे दंडवत. का संसर्जन कशा कसा बोलायला लागलो. मग या ठिकाणी गुरुचं महात्म्य पाहत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या ठिकाणी असा जीव आणि शिव, मला मुद्दा काय, जीव आणि शिव बरं काय. जीव म्हणजे या ठिकाणी अनंत विकार युक्त असणारा, आणि शिव म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा लवलेशही या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही. आता मला सांगा, कृष्णाच्या चरित्रामध्ये किती उदाहरण बघायला मिळतात, एक वाक्य सांगून जाते. आता एक प्रमाण सगळ्यांना पाठ आहे, तुका म्हणे काय, नटधारी आणि भोगोनी ब्रह्मचारी. आता प्रमाण संगती कशी लावायची मला सांगा, काय म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे नटधारी आणि भोगोनी. आता 16,108 वेगळ्या, पुन्हा गोपिका वेगळ्या, राधा वेगळी. त्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पद्मपत्र विभाग बसा, आपण केळीच्या पानावर किती पाणी टाका, पाण्यास्पर्श होणार आहे का त्याला, पाणी त्याला काही करू शकत नाही. पण त्याप्रमाणे आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जरी एवढे या ठिकाणी स्त्रियामध्ये जरी राहत असला तरी स्त्रियांचा जो विषय आहे तो विषय आमच्या भगवान कृष्णाला कधीही स्पर्श करू शकलेला नाही. मग असा जो अधिकार आहे किंवा असा ज्याचा अधिकार आहे त्यालाच खऱ्या अर्थाने पुरुष म्हणून घेण्याचा अधिकार आहे, तुमच्या आमच्या सगळ्या सामान्य जीवाला नाही. दुसरं उदाहरण सांगतोय, आता आपण त्याची दरबारवर सेवा करतोय, मराठवाड्याच्या सगळं इतिहास मध्ये आपण ऐकलेलं आहे. रामायणामध्ये ज्या वेळेस आमच्या हनुमानजी सीतेचा शोध